नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स ट्रिकोनोमेट्रिक म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिकोनोमेट्रिक फंक्शनचे जे काही एक्झाम्पल होते त्यामधील टाइप फर्स्टचे एक्झाम्पल बघितले आहेत। या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टाइपचे एक्झाम्पल बघणार आहोत। ठीक आहे, तर बघूयात हे एक्झाम्पल कशा पद्धतीचे आहेत। तर बघा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट साइन इनवर्स ऑफ cos x प्लस sin x अपॉन रूट टू या पद्धतीचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे। ठीक आहे, आणि या एक्झाम्पलचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे। cos x प्लस sin x अपॉन रूट टू आहे। ठीक आहे, बघा आता इन्व्हर्सचे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायची ही मेथड आपण आधीच्या फर्स्ट टाईपच्या आणि सेकंड टाईपच्या एक्झाम्पलमध्ये बघितलेले आहे। तर तो रूल काय होता, तर प्रथम आपण ब्रॅकेटमधील टर्म बाहेरच्या फंक्शनसारखी करून घेतो। म्हणजे बाहेर जर साइन इन्व्हर्स असेल तर आतली टर्म देखील साईनमध्ये आपण कन्वर्ट करून घेतो। ठीक आहे ना, जर बाहेर कॉस इन्व्हर्स असेल तर आतमधली टर्म आपण कॉसमध्ये करून घेतो। म्हणजेच काय, तर ब्रॅकेट टर्म कन्वर्ट करून घेतो असा आपला रूल आहे। ठीक आहे, हे मागील लेक्चरमध्ये देखील आपण बघितलेलं आहे। या लेक्चरमध्ये म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये देखील आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे। जी ब्रॅकेटमधील टर्म आहे ती बाहेरच्या फंक्शनसारखी बनवायची आहे, म्हणजे साईनमध्ये कन्वर्ट करावी लागेल। ठीक आहे ना, ही जी ब्रॅकेटमधील टर्म आहे ही मला साईनमध्ये कन्वर्ट करावी लागेल, कारण बाहेर कोणतं साईन आहे, तर साइन इन्व्हर्स आहे। राईट, या पद्धतीने। तर बघा, मग आता सर्वात प्रथम आपण या पूर्ण टर्मला वाय मानूया। ठीक आहे, या पद्धतीने लेट y इज इक्वल टू साइन इन्वर्स ऑफ cos x प्लस sin x अपॉन रूट टू या पद्धतीचे हे एक्झाम्पल आहे। राईट, आता साइन इन्वर्स आणि ह्या ब्रॅकेट, आता इथे बघा डिनॉमिनेटरला रूट टू आहे, हा मी प्रत्येकाला सेपरेट करतो। ठीक आहे ना, म्हणजे cos xला पण आणि sin xला त्या अशा पद्धतीने लिहूया। म्हणजेच 1 अपॉन रूट टू इंटू cos x प्लस 1 अपॉन रूट टू, आता साइन एक्स सेपरेट करण्यासाठी तर इथे 1 अपॉन रूट टू इंटू साइन एक्स या पद्धतीने आपल्याला टर्म भेटेल। सिम्पल, रूट टू आपण सेपरेट केलेला आहे, दोघांच्या डिनॉमिनेटरसाठी सेपरेट लिहिला। आता नेक्स्ट, आता बघा इथे आपल्याला एक फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि तो फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे। म्हणजेच वी नो साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला। ठीक आहे ना, मागील लेक्चरमध्ये आपण सर्व फॉर्म्युले बघितलेले आहेत। तर साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी या पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे। ठीक आहे ना, आता ह्या फॉर्म्युल्याचा इथे यूज करायचा आहे, पण इथे कॉस एक्स आहे म्हणजे फर्स्ट टर्म, इथे सेकंड टर्म आपली कॉस एक्स आहे आणि इथे आपली कॉस बी आहे। इथे बघा साइन एक्स आहे, इथे साइन बी आहे या पद्धतीने। ठीक आहे ना, तर आता हा इथे अँगल बी आणि इथे अँगल एक्स, इथे बी अशा पद्धतीने अँगल आहे। राईट, आणि इथे फर्स्ट टर्म बघा, ह्या टर्ममध्ये जर कंपॅरिझन केलं तर इथे फर्स्ट टर्म ही साइन एची आहे आणि इथे 1 अपॉन रूट टू आहे, इथे कॉस ए आहे, इथे 1 अपॉन रूट टू आहे। या पद्धतीचं कंपॅरिझन केल्यावर आपल्याला टर्म भेटणार आहे। राईट, आता इथे जर साइन ए इज इक्वल टू 1 अपॉन रूट टू असेल तर ए या अँगलचे आपल्याला कोणता अँगल भेटणार आहे, थोडक्यात तर साईनच्या कोणत्या अँगलची किंमत 1 अपॉन रूट टू आहे हे आपल्याला आधी फाइंड करावं लागेल, बरोबर ना। तर साइन पाय बाय 4 याची किंमत किती असते, तर साइन पाय बाय 4ची किंमत 1 अपॉन रूट टू या पद्धतीने। राईट, अँड कॉस पाय बाय 4ची किंमतसुद्धा 1 अपॉन रूट टूच असते। राईट, कॉस पाय बाय 4 इज इक्वल टू 1 अपॉन रूट टू। आता या दोन किमती आपण येथे वरती सबस्टिट्यूट करू। राईट, या इक्वेशनमध्ये 1 अपॉन रूटच्या ठिकाणी आपण साइन पाय बाय 4 पुट करणार आहोत। तर बघा कशी या पद्धतीने आपल्याला हे फॉर्मॅट भेटणार आहे। साइन इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन रूट टूच्या ऐवजी साइन पाय बाय 4 राईट इंटू कॉस एक्स, हा कॉस एक्स इज ॲज इट इज कॉस एक्स प्लस 1 अपॉन रूट टू आणि 1 अपॉन रूट टूची किंमत कॉस पाय बाय 4 इथे पुट केला इंटू साइन एक्स ॲज इट इज। राईट, तर या पद्धतीने आपल्याला ही टर्म भेटलेली आहे आणि त्याला सॉल्व करूया। साइन इन्व्हर्स इंटू इन ब्रॅकेट, आता ही टर्म आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, तर साइन पाय बाय 4 प्लस एक्स या पद्धतीने ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करून। तर बघा साइन ए प्लस बीच्या ऐवजी आता इथे आपण काय रिप्लेस करणार आहोत, तर पाय बाय 4 प्लस एक्स, पाय बाय 4 प्लस हा एक्स। ठीक आहे ना, दोन अँगल आहेत पाय बाय 4 आणि एक्स, तर इथे येणार आहे एक्स या पद्धतीने।
π/4 प्लस एक्स. आणि आता इथे साइन इनवर्स आणि साइन गेट कॅन्सल, देअरफॉर π/4 प्लस एक्स या पद्धतीने आपल्याला टर्म भेटेल आणि हीच टर्म म्हणजेच वाय आहे. राईट. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. येथे डेरिव्हेटिव्ह आपला स्टार्ट होतो. नाऊ डिफरन्शिएट आणि आपल्याला काय भेटणार आहे, डेरिव्हेटिव्हची टर्म भेटणार आहे. तर डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने भेटेल, तर dy/dx याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणूया वाटलंच तर, म्हणजे त्या इक्वेशन फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy/dx इज इक्वल टू, आता π/4 तर टर्म ही कॉन्स्टंट आहे. राईट. ही जी टर्म आहे ही कॉन्स्टंट आहे, म्हणजे हिचा डेरिव्हेटिव्ह 0. नेक्स्ट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, तर 1. म्हणजेच फायनल डेरिव्हेटिव्ह आपल्याला किती भेटणार आहे, dy/dx इज इक्वल टू 0 + 1 दॅट मीन्स 1. आणि हेच आपलं काय असणार आहे, फायनल ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल होतं. बघा पुन्हा एकदा आपण या एक्झाम्पलला रिवाईज करूया. म्हणजे साइन इनवर्स ऑफ या पद्धतीचं एक एक्झाम्पल होतं कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन √2. राईट. आता आपल्याला हे फंक्शन जे ब्रॅकेटमधलं आहे ते साईनमध्ये करायचं होतं, कारण बाहेर साइन इनवर्स होतं. ठीक आहे. तर हे कन्वर्ट करण्याआधी आपण काय केलं, जर √2ची टर्म आहे डिनॉमिनेटरला ती सेपरेट करून घेतली. राईट. म्हणजेच 1/√2 या पद्धतीने आपल्याला ही टर्म भेटलेली आहे. आता ही टर्मचं कन्व्हर्जन आपल्याला साईनमध्ये करायचं आहे. राईट. म्हणून मी साइन a+bचा फॉर्म्युला वापरला. इथे प्लस आहे म्हणून साइन a+bचा फॉर्म्युला वापरलेला आहे. तर या पद्धतीने मी येथे आपल्याला टर्म भेटलेली आहे कंपॅरिझन करून. राईट. तर 1/√2ची किंमत म्हणजे साइन π/4 इज इक्वल टू 1/√2 आहे, कॉस π/4 इज इक्वल टू 1/√2 आहे. ही किंमत आपल्याला माहीत आहे. त्या दोन्ही किमती मी येथे पुट केल्या. नेक्स्ट काय भेटणार आहे, तर आपण त्या साइन a+bच्या फॉर्म्युल्याशी कंपॅरिझन करून आपल्याला या पद्धतीने टर्म भेटेल. मग या पद्धतीने साइन गेट कॅन्सल आणि आपल्याला या पद्धतीचा डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे. राईट. तर या पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं. आता बघूया आपण नेक्स्ट टाईपचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर सेकंड, एक्झाम्पल नंबर 2. कॉस इनवर्स ऑफ 3 sin x प्लस 4 cos x अपॉन 5 या पद्धतीचा आपल्याला एक्झाम्पल आहे आणि या एक्झाम्पलचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आता या ब्रॅकेट सर्वात प्रथम आपण ब्रॅकेटवर टार्गेट करू. या ब्रॅकेटमधील जी टर्म आहे ती आपल्याला बाहेरच्या फंक्शनसारखी करायची आहे, म्हणजे बाहेर कॉस इनवर्स आहे, तर आतमधील जी टर्म आहे ती मला कॉसमध्ये करावी लागेल. म्हणजे हीच टर्म मला कॉस इनवर्स आहे ना, म्हणून इथे ही टर्म मला कॉसमध्ये कन्वर्ट करायची आहे. म्हणजे फायनल आपण कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल करतो आणि मग डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो. सिम्पल आहे. तर बघा आता ही आतमधील जी टर्म आहे ती मला कॉसमध्ये करायची आहे. सर्वात प्रथम आपण पहिल्या एक्झाम्पलसारखी इथे सगळी अरेंजमेंट करून घेऊया. म्हणजेच या फंक्शनला आधी वाय मानूया. लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 sin x प्लस 4 cos x अपॉन 5. ठीक आहे. या पद्धतीने. आणि आता नेक्स्ट कॉस इनवर्स ऑफ, येथे डिनॉमिनेटर सेपरेट करूया. म्हणजे 3/5 इंटू साइन एक्स प्लस 4/5 इंटू कॉस एक्स या पद्धतीने. 5 हा पण प्रत्येक डिनॉमिनेटरला प्रत्येक टर्मला सेपरेट केलेला आहे या पद्धतीने. आता इथे 3/5 आहे आणि 4/5 आहे. बघा मगाच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, 1/√2ची टर्म होती. राईट. आणि 1/√2ची व्हॅल्यू आपल्याला माहीत होती, म्हणजे कोणत्या अँगलची किंमत 1/√2 आहे हे आपल्याला माहीत होतं, साईनच्या कोणत्या अँगलची किंवा कॉसच्या कोणत्या अँगल. इथे तर वेगळीच टर्म आहे, म्हणजे 3/5 आहे, 4/5. यासाठी आपण काय करणार आहोत बघा. नाऊ दिस टाईप ऑफ एक्झाम्पल्स, म्हणजे ह्या टाईपचं जर एक्झाम्पल असेल, अशी वेगळी जर व्हॅल्यू आलेली असेल, तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, ह्या दोन टर्मचा स्क्वेअर करून त्यांची ॲडिशन करायची आहे. लक्षात घ्या, ह्या दोन टर्मची स्क्वेअर करायची. म्हणजे दोन टर्म कोणत्या, तर 3/5 आणि 4/5. आणि त्या स्क्वेअर करून जी ॲडिशन येणार आहे त्या ॲडिशनचा आन्सर 1 आलं पाहिजे, तर आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. तर बघा कशा पद्धतीने, या पद्धतीने मी दोन टर्मचा स्क्वेअर केलेला आणि त्यांची ॲडिशन करतो. आता बघा हे जरा सॉल्व करूया, म्हणजे कसं भेटणार आहे. तर 3चा स्क्वेअर 9 भेटेल. राईट. 3 × 3 9, 3चा स्क्वेअर 9, 9 अपॉन 5चा स्क्वेअर 25 प्लस 4चा स्क्वेअर 16 अपॉन 5चा स्क्वेअर 25. राईट. या पद्धतीने आता आपण ॲडिशन करूया. तर 16 + 9 25/25 दॅट मीन्स ॲन्सर इज 1. तर या पद्धतीने आपल्याला या टर्मचं स्क्वेअर करून ॲडिशन केल्यानंतर आपल्याला ॲन्सर 1 भेटतं आहे. राईट. मग आता पुढची प्रोसिजर कशी असणार आहे, तर सिमिलर जसे आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये केलं होतं तसंच या एक्झाम्पलमध्ये करावं लागणार आहे. कधी पण ज्यावेळेस या दोघांचं स्क्वेअर करून ॲडिशन जे केल्यानंतर आपल्याला ॲन्सर 1 भेटतं त्याच वेळेस. राईट. हे लक्षात घ्या. तर नाव वी नो
आता आयडेंटिटी कोणती आहे बघा, इथे साइन एक्स आहे, प्लस आहे आणि कॉस एक्सची टर्म आहे, म्हणजेच मागाचाच फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार आहे, म्हणजे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला, राईट. तर साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, या पद्धतीने कॉस ए इंटू साइन बी अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे, आपल्याला माहीत आहे. तर बघा आता यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. येथे बघा साइन एक्स आहे आणि कॉस एक्स आहे, सेकंड टर्म जी आहे साइन एक्सची आहे आणि नंतरची कॉस एक्सची आहे, राईट. परंतु जो आपला फॉर्म्युला आहे तो यावरील टाईपमध्ये नाही आहे, ठीक आहे ना. तर आपली सेकंड टर्म आहे साइन एक्सची आणि इथे तर कॉस बीची आहे, म्हणून आपण कॉस बी आधी लिहून घेऊया आणि साइनची टर्म नंतर लिहूया, म्हणजे असे पद्धतीने लिहूया कॉस बी इंटू साइन ए प्लस नेक्स्ट इथे कॉस एक्स आहे, म्हणजे आपण साइन बी आधी लिहूया नंतर कॉसची टर्म लिहूया, राईट. म्हणजेच आपण वरील टर्मनुसार आपला फॉर्म्युला थोडासा कन्वर्ट केलेला आहे या पद्धतीने, राईट. तर आता बघा कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला कशी टर्म भेटणार आहे, तर कॉस बी इथे आपण असं म्हणूया लेट, इथे बघा कॉस बी कंपॅरिझन केल्यानंतर काय भेटणार आहे, इथे कॉस बी आहे, इथे 3/5, राईट. नंतर साइन ए आहे, इथे नेक्स्ट टर्म साइन ए, येथे साइन एक्स, राईट. येथे 4/5, इथे साइन बी आणि नंतर इथे कॉसची टर्म आहे, येथेही कॉसची टर्म आहे, राईट. म्हणजे कंपॅरिझन मापात होत आहे, राईट. आता बघा म्हणजेच आपल्याला कॉस बीची किंमत किती भेटणार आहे, 3/5, कॉस बी इज इक्वल टू 3/5, राईट. नंतर साइन बीची किंमत, अँड साइन बीची किंमत 4/5, साइन बी इज इक्वल टू 4/5 या पद्धतीने. आणि आता झालं, आपण आता त्यामध्ये पुट करून देऊया, म्हणजेच किती y इज इक्वल टू बघा आपल्याला कशी टर्म भेटणार आहे, तर y इज इक्वल टू कॉस इनवर्स, येथे बघा आपण साइन बी प्लस ए या पद्धतीने लिहू शकतो, ठीक आहे ना. काही कंपॅरिझन करण्यासाठी आपण येथे केलेलं होतं, तर साइन बी प्लस ए या पद्धतीने भेटू शकतं. आणि आता आपल्याला काय भेटणार आहे, तर कॉस इनवर्स नेक्स्ट टर्म काय होती, तर कॉस ऑफ बी, राईट. कॉस बी इंटू साइन एक्स अशा पद्धतीने लिहितो आणि नेक्स्ट साइन बी इंटू कोणती नेक्स्ट टर्म, तर कॉस एक्स या पद्धतीने. आता बघा कॉस इनवर्स कॉस बी इंटू साइन एक्स प्लस साइन बी इंटू कॉस एक्स आहे, या टर्मऐवजी मी काय लिहिणार आहे डायरेक्टली या पद्धतीने असं लिहितो या साइन बी प्लस एक्स या पद्धतीने. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आपण येथे अप्लाय केलेला आहे, म्हणजे साइन बी प्लस एक्स या पद्धतीने मी लिहू शकतो, राईट. आता बघा येथे कॉस आहे, कॉस फंक्शन आहे आणि आतमध्ये तर साइन आहे. मग आता काय करणार आहोत, हे साइन फंक्शन आपल्याला कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे, राईट. हे साइन फंक्शन कॉसमध्ये करायचं आहे, तर मग मला एक आयडेंटिटी यूज करावी लागेल, एक फॉर्म्युला यूज करावा लागेल. कोणता फॉर्म्युला, तर बघा विनो, तो फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, विनो साइन थिटा इज इक्वल टू कॉस π/2 मायनस थिटा या पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे, म्हणजेच कोणती टर्म भेटणार आहे, तर बघा कॉस इनवर्स ऑफ साइन बी प्लस एकच्या ऐवजी मी आता इथे काय होणार आहे, रिप्लेस थिटा आहे आणि मग कॉसच्या फॉर्मॅटमध्ये π/2 आणि थिटा म्हणजेच इथे बी प्लस एक्स असणार आहे, राईट. बी प्लस एक्स म्हणजेच, आणि बाहेर मायनस आहे त्यामुळे आतमध्ये आता इथे मायनस बी, मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं मायनस एक्स या पद्धतीने टर्म भेटेल, कारण बाहेर मायनस साइन आहे त्यामुळे या पद्धतीने. आता इथे काय होणार आहे नेक्स्ट सॉल्युशनमध्ये, तर इथे कॉस इनवर्स आणि कॉस गेट कॅन्सल, देअरफॉर वी गेट π/2 मायनस बी मायनस एक्स या पद्धतीने, राईट. आणि ही टर्म कोणती आहे, वायची टर्म आहे, म्हणजेच फायनल डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय भेटणार आहे, तर विच इज इम्प्लाइज dy/dx. डेरिव्हेटिव्हची टर्म आपल्याला कशा पद्धतीने भेटेल, तर dy/dx इज इक्वल टू π/2 इथे कॉन्स्टंट आहे, बी पण कॉन्स्टंट आहे. फायनली काय भेटत ते टर्म आपल्याला, तर मायनस एक्स शिल्लक राहते आणि मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो -1, राईट. हा झाला आपला फायनल डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच आपल्या एक्झाम्पलचं हे सोल्युशन असणार आहे, ठीक आहे. खूप सिम्पल एक्झाम्पल आहे. तर बघा या टाईपचं आपल्याला एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, तर सिम्पली डिनॉमिनेटरची टर्म सेपरेट केली, राईट. नेक्स्ट आपण काय केलेलं आहे, येथे या एक्झाम्पलमध्ये 2 अननोन टर्म आहेत. मग आपण येथे काय केलं की ह्या एक्झाम्पलमध्ये चेक केलं की त्या तर 2 टर्मचं स्क्वेअर करून ॲडिशन केल्यानंतर आपल्याला ॲन्सर 1 भेटलं पाहिजे, ठीक आहे ना. तर येथे आपल्याला ॲन्सर 1 भेटलं, राईट. नेक्स्ट साइन ए प्लस बीच्या फॉर्म्युलाशी कंपॅरिझन करून आपल्याला 2 टर्म भेटला, एक कॉसची आणि साइन बीची, राईट. आणि ती पुट केल्यानंतर साइनमध्ये एक फंक्शन भेटलं, ते
कन्व्हर्ट केलं कॉसमध्ये, कॉस इन्व्हर्स आणि कॉस गेट कॅन्सल आणि मग फायनल सोल्युशन आपल्याला या पद्धतीने भेटलं, म्हणजेच फायनल डेरिव्हेटिव्ह आपल्याला -1 भेटलेलं आहे. तर या पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स फंक्शनचे काही वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आज बघितलेले आहेत, जे 12वीच्या बोर्डाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.